सीना नदीला आलेल्या महापुराचा सर्वात जास्त फटका राहुल नगर अर्थात सुलतानपूर या गावाला बसला होता। संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्यानं कुठल्याच मार्गाने पोहोचणं अशक्य बनलं होतं। मात्र पूरग्रस्तांपर्यंत नुकसानाची कोणतीही मदत अद्याप पोहोचलेली नसल्याचं गावकरी दत्तात्रय शिंदे यांनी सांगितलं। आज दिवाळीचा शेवटचा दिवस मात्र अजूनही दारफळमधली कुटुंब शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। आपण आता दारफळमध्ये उभे आहोत। हीच ती बोराटे वस्ती आहे जिथून जवळपास 40 ते 50 लोकांना रेस्क्यू करावं लागलं होतं। 3 दिवस पुराचं पाणी पिऊन ही राहिली होती। आता त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांची दिवाळी कशी झाली, आपण त्यांच्याशी चर्चा करू। सरपंच, मला सांगा, दिवाळीची काय परिस्थिती आहे? म्हणजे माझ्या जन्मापासून आमच्या आजोबापासूनची ही जी परिस्थिती आहे हे फर्स्ट टाइम आम्ही पाहतोय। असं ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं। बघेल तिकडे पाण्याची परिस्थिती होती, आज ह्या पुराची परिस्थिती ओसरून आज आम्ही जे आहे दिवाळीचा सण उत्साह साजरा करण्यासाठी राहिलो, पण आमच्या हातात काहीच नाहीये। अनेक लोक तुमच्या घरावर थांबली होती, रेस्क्यू करायची वेळ तुमच्या इथं आली, तुम्हाला किती मदत मिळाली? सर ॲक्च्युली 22 तारखेला जो पूर आला, आज कंप्लीट 23 तारीख म्हणजे 1 महिना उलटून गेला, तरीही शासनाची मदत अजूनही मला स्वतःला किंवा माझ्या वडिलांना आलेली नाही आहे। 1 रुपयाची सुद्धा घरात पाणी गेलेल्याची किंवा माझी जमिनीचं जे नुकसान झालं त्याची मदत मला अजून तरी भेटलेली नाही आहे। मी आणखीन प्रत्यक्षात आहे। दिवाळीचं काय केलं मग? काय नाही, दीपावळी दुसऱ्यांनी सर्वांनी भेट दिलेली, तीच दीपावळी आमची। घरी काय आणखीन बनवलेलं नाही आम्ही। मदत आली का नाही? मदत आलेली नाही। पूर्ण घर आमचं खालचा फ्लोअर सगळं पाण्यात आहे। सगळं माझ्या मुलाचं 4 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, सगळं फर्निचर पाण्यात आहे। काही सुद्धा वस्तू त्याची व्यवस्थित राहिलेली नाही। सगळं घराचं नुकसान तर झालं। आज भाऊबीज आज भाऊच आलाय, आता मी गेलीच नाही ना, त्यामुळे भाऊच आता इतक्यात आलाय। फटाके उडवले का नाहीत का ताई? नाही नाही, दिवाळी नाहीच। नाही फटाके नाही नाही? काय केलं मग? काहीच नाही. काहीच नाही? काय भरपूर पाणी होतं का? भरपूर पाणी होतं. कपडे नाहीत दिवाळीला नवीन? नाही. तर ही अशी अवस्था यांची पूरग्रस्तांची, काहीही यांना मिळाली नाही। शासनाची मदत तुटपुंजी काही जणांना मिळाली, अनेक जणांना ही मदतही पोचली नाही। त्यामुळे या चिमुरड्यांनाही दिवाळी झालेली नाही किंवा या महिला वर्गांनाही दिवाळी झाल्यासारखी वाटलेली नाही। त्यामुळे शासनाने जे काही शब्द दिले होते ते जर वेळेत पाळले असते तर या गरिबांना दिवाळीचा थोडाफार आनंद घेता आला असता। दारफळ सीना काठून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी।